आदिवासींच्या हक्कासाठी राबणाऱ्या पेसा कर्मचाऱ्यांच्या संघर्षाला अखेर यश मिळालं आहे। केंद्र सरकारच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात काल 6 मे रोजी पुण्यात पंचायत राज संचलनावर ऐतिहासिक धरणे आंदोलन करण्यात आले होते। 3 गावांमध्ये एकच कर्मचारी ठेवण्याच्या निर्णयामुळे राज्यातील 2000 पेसा कर्मचाऱ्यांची पदे रद्द होणार होती। या विरोधात 9 जिल्ह्यातील शेकडो कर्मचारी पुण्यात एकवटले होते। या आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड मरियम ढवळे, कॉम्रेड अजित अभ्यंकर, डॉक्टर अजित नवले, कॉम्रेड किरण गायला, अमोल वाघमारे यांसारख्या प्रमुख नेत्यांनी केले। गेल्या 10 वर्षापासून कार्यरत असलेल्या या कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही असा पवित्रा नेत्यांनी घेतला आहे। अखेर वाढत्या दबावामुळे संचालक गिरीश भालेराव यांनी शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा केली। या चर्चेत 3 मोठे निर्णय घेण्यात आले असून पदे रद्द न करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला जाईल, मंत्रालयात विशेष बैठक होईल आणि पुढील 3 महिने कोणतीही कपात केली जाणार नाही या लेखी आश्वासनानंतर पेसा कर्मचाऱ्यांनी तुर्तास आंदोलन स्थगित केले आहे। न्याय न मिळाल्यास हा लढा तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा जनसंवाद। धन्यवाद।